छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ जय शिवराय। मित्रांनो, आपण चंदननगर खर्डी भागात राहतो। मी शिरूर तालुक्यातून आलोय। माझ्यासारखंच या ठिकाणी आपल्या नोकरी धंदा व्यवसाय शिक्षण या निमित्ताने आपण गाव सोडून या ठिकाणी वास्तव्यात आलो। आपल्या आई वडिलांनी आपल्या आजोबांनी या ठिकाणी गुंठा 2 गुंठा जमिनी घेऊन या ठिकाणी आपला एक छोटासा संसार आपण उभा केला। मित्रांनो, आपण पण आपल्या गावात पाटील आहे, पण आपण आपल्या गावात आपल्या सोबत राहणाऱ्या सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करतो। एखादा कार्यकर्ता जर चांगलं काम करत असेल तर त्याची शाबासकी करण्याची संस्कृती छत्रपती शिवरायांनी दिली। 18 पगड जातींना सोबत घेऊन चालणारे छत्रपती शिवराय होते। एक हिरा त्यांनी एकेका छोट्या छोट्या गावातून निर्माण केला, तयार केला आणि आपले स्वराज्य उभं करण्यासाठी त्यांनी सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील प्रत्येकाला या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न छत्रपती शिवरायांनी केला आणि या सर्वांच्या प्रयत्नातून स्वराज्य उभं राहिलं। परंतु या आपल्या खर्डी चंदननगर भागात मला जी लोक ओळखतात, माझा जन्म या खर्डी चंदननगर मध्ये झाला। मी सर्वसामान्य कुटुंबातील असताना सुद्धा सर्वसामान्यांच्या अडचणी समजून त्यांना मदत करण्याचा, त्यांच्यासाठी काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो। परंतु माझ्या कामामध्ये या ठिकाणी अडथळा आणण्याचे प्रयत्न केले जातात। का तर सर्वसामान्य कुटुंबातला एखादा मुलगा आज एवढ्या वरच्या स्तरापर्यंतची कामं, गोरगरिबांची कामं जर करत असेल तर उद्या जाऊन तो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्याला जड जाईल। या उद्देशातून आपल्याला या ठिकाणी बऱ्याच अडचणींना सामोरे जावं लागतं। मला या ठिकाणी सांगायला आनंद होईल की सुनील अण्णा टिंगरेंचे याच्या अगोदरच्या 2 विधानसभांमध्ये मी कधीच काम केले नाही, कायम त्यांच्या विरोधात काम केलं। 2014ला पण नाही केलं, 2019ला पण नाही केलं, पण सुनील अण्णा टिंगरेंनी कधीही कुठल्याही प्रकारचा आकस आपल्या मनामध्ये ठेवला नाही। गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातल्या माझ्या जी पण काही कामं त्यांनी या ठिकाणी केली ती मी विरोधक असताना सुद्धा त्यांनी या ठिकाणी माझी चांगली कामं केली। मला हेच सांगायचं की राजकारणाचा स्तर या पद्धतीचा राहायला पाहिजे। जो विरोधक का असताना आपण चांगलं काम करतोय तर त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप आपण दिली पाहिजे। तो गरीब असू श्रीमंत असू, पैशाच्या तुलनेवर एखाद्या कार्यकर्त्याची तुलना जर तुम्ही करत असेल तर तुमच्या राजकारणाचा शेवट आजपासूनच सुरू झाला, याची सुरुवात आपण केली असं आपण समजून चालावं। मी उद्या काही ठिकाणी मी माझ्या शिरूर तालुक्यातील तमाम काही जनतेला आवाहन करतोय की उद्या काही लोकांची या ठिकाणी सभा होणार आहे आणि शिरूर तालुका मित्र परिवारांनी जो सुनील अण्णा टिंगरे यांना जाहीर पाठिंबा दिलाय त्याबद्दल काही लोक शिरूरकरांना फोन करतात आणि उद्या आमच्या सभेत सुद्धा आपण या शिरूर तालुक्यातर्फे पाठिंबा द्यावा अशी विनंती त्यांना करतात, फोन करतात। माझी विनंती आहे सर्व शिरूरकरांना, सर्व पारनेरकरांना, नगरकरांना की आपण आपला स्वाभिमान जपूया। आपल्यामध्ये फूट पाडण्यासाठी या ठिकाणी यंत्रणा सक्रिय आहे। आपण एकमुखानं सुनील अण्णा टिंगरेंचे यांच्या पाठीमागे उभं राहावं। येत्या 20 घडावून आदरणीय काम करणाऱ्या सर्व महायुतीच्या भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना गट, RPI गट आणि सर्वच कार्यकर्त्यांचं मनापासून असं आभार व्यक्त करतो। येणाऱ्या 23 तारखेला सुनील अण्णा टिंगरेच या विधानसभेचे आमदार होतील याची ग्वाही मी या ठिकाणी देतो। जय जिजाऊ जय शिवराय। वडगाव शेरी बदलणार, विकास आणखी गतिमान होणार। घड्याळ या चिन्हासमोरील 3 नंबरचे बटन दाबून आमदार सुनील अण्णा टिंगरे यांना प्रचंड मतांनी विजयी करा।